उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्यातील राजकीय गणिते अचानक बदलली। राजकीय घडामोडी वाढल्या। खासदार सुनेत्रा पवार या शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या बातम्या सुरू झाल्या। दुसरीकडे अहिल्यानगर महापौर पदाची निवड येत्या 6 फेब्रुवारीला होणार आहे। शहराच्या व जिल्ह्याच्या दृष्टीने ही निवडही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे, कारण राज्यातील एकमेव महानगरपालिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महापौर होण्याची शक्यता वाढली आहे। अहिल्यानगर ही राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बहुमत मिळवले आहे। त्यामुळे महापौर राष्ट्रवादीचा होईल की सत्तेत सारखाच वाटा असलेल्या भाजपचा होईल हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। दरम्यान सोमवारी 2 तारखेला महापौर पदाचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे। त्यामुळे सोमवारीच महापौर पदाचे चित्र स्पष्ट होईल अशा शक्यता वाढल्या आहेत। नेमकं हे सगळं काय आहे हेच गणित आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। अहिल्यानगर महानगरपालिकेचा महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय। यापूर्वी 30 ते 31 जानेवारीला महापौर पदाचा कार्यक्रम राज्याच्या नगर सचिव विभागाने जाहीर केला होता। तो बदलण्यात आला। आता येत्या 6 फेब्रुवारीला महापौरांची निवड केली जाणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 27 तर भाजपचे 25 नगरसेवक विजयी झाले आहेत। त्यामुळे या दोन्ही पक्षांचाच महापौर होईल हे गणित मांडले जात आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप हे 3च नेते नगरचा महापौर ठरवणार आहेत। या पदासाठी अर्ज भरण्याची मुदत 29 फेब्रुवारीपासून सुरू झाली, परंतु पहिले 2 दिवस कोणीही अर्ज नेला नाही आणि भरलाही नाही। तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने आपापली गटनोंदणी पूर्ण केली। राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश भागानगरे यांची गटनेता म्हणून निवड केली, तर दुसरीकडे भाजपने नगरसेविका शारदा ढवण यांची गटनेता म्हणून निवड केली। महापौर पदाच्या अर्जाच्या विक्रीसाठी 3 दिवस मुदत ठेवण्यात आली आहे। 29, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला अर्जांची विक्री होणार आहे। पहिले 2 दिवस कोणीही अर्ज नेला नाही आणि भरलाही नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी शोकसागरात बुडाले आहेत। त्यामुळे आणखी 2 दिवस महापौर पदासाठीच्या हालचाली होणार नसल्याचे दिसत आहे। दुसरीकडे राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर शनिवारी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील असंही सांगितले जात आहे। त्यामुळे नगरच्या महापौर पदासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल अशी गणिते मांडली जात आहे। दुसऱ्या बाजूने विचार केला तर राज्यातील ज्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तेथे राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा कुठेच मिळाल्या नाहीत। फक्त अहिल्यानगर महानगरपालिकेत अजितदादांच्या पक्षाला क्रमांक 1च्या 27 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे जिथे राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकतो। दुसरीकडे भाजपही त्याच बरोबरीत आहे। भाजपनेही इथं पूर्ण ताकद लावत तब्बल 25 जागा जिंकल्या आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतील दोन्ही पक्षांना हे भरघोस यश मिळाले आहे हे वास्तव आहे। त्यामुळे भाजपचे हे 2 नेते व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हेच पुढील दिशा ठरवणार आहेत। सोमवारी या तिघांमध्ये याबाबत अंतिम चर्चा होईल अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत। सोमवारी 5 वाजेपर्यंत महापौर पदासाठी अर्ज भरता येणार असल्याने या दोन्ही पक्षांची निवड त्याच दिवशी ठरेल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।